सर्वांना जय भीम। कालपर्यंत आपण आर्य अष्टांगिक मार्गाचे दोन अंग पाहिले, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प। म्हणजे आपण दुःख काय आहे, दुःखाचं कारण काय आहे आणि त्या दुःख कशामुळे नष्ट होते याबाबतची माहिती आपण कालपर्यंत पाहिली। आणि ज्याच्यामुळे दुःख नष्ट होते तो जो मार्ग आहे म्हणजे औषध, ते औषध कसं घ्यायचं की नाही घ्यायचं हे सुद्धा त्याच्यात। कोणतीही बिमारी आहे हे माहीत झालं तर बिमारीचं कारण समजलं, बिमारी पासून आपण मुक्त होऊ शकतो हे आपल्याला समजलं, आणि ते बिमारी पासून मुक्त होण्यासाठी जे औषध आहे ते औषधही आपल्याला भेटलं, पण ते औषध घेतलंच नाही तर बिमारी दुरुस्त होईल काय? सोपं आहे, त्यात ते कठीण नाही। बिमारीचं जे औषध आहे ते औषध घेतलंच नाही आपण तर बिमारी पासून मुक्त होणार नाही। आणि मग बिमारी पासून मुक्त व्हायचं आहे तर ते औषध घेतलंच पाहिजे असा जो निर्णय, निश्चय, निर्धार जो केला जाते त्याला संकल्प म्हटलं। तो संकल्प सुद्धा काल आपण पाहिला। आणि परिपूर्ण किंवा सम्यक संकल्प कसे असतात ते आपण 3 उदाहरणं काल पाहिले। परिपूर्ण किंवा सम्यक संकल्प कशाला म्हणतात ते आपण काल 3 उदाहरणं पाहिले। महात्मा फुलेंचं उदाहरण, भगवान बुद्धाचं उदाहरण, बाबासाहेबांचं उदाहरण, ते काल आपण पाहिले। त्यात सम्यक संकल्प, परिपूर्ण संकल्प। तर आपण काही तेवढे सध्या तरी मोठे नाही म्हणून आपण तेवढे संकल्प नाही करत, आणि केली कोण मूर्खपणानं ते पुरे नाही करू शकत, ते संकल्प पूर्ण करू शकत नाही। जसा बाबासाहेबांनी संकल्प केला की या वाईट अवस्थेमधून मी माझ्या समाजाला बाहेर काढीनच, आणि जर नाही काढू शकलो बाहेर या समाजाला तर काय, स्वतःला गोळी घालून ठार मारी। आपण करू शकतो का असा संकल्प? आपण असा संकल्प नाही करू शकत। आणि समजा कोण केलाय कोण संकल्प असा तर त्या संकल्पाची पूर्तता करत नाही करोडो लोकांचा समाज। हजारो वर्षापासून चालत आलेल्या रूढीच्या परंपरेचे गुलामगिरी बंधन, आणि ते काही 10-20 वर्षांमध्ये आपल्यासारखा माणूस ते नष्ट करू शकत नाही। तर 4 लोकांचा सांभाळ करता करता जीवन संपून जाते तरी समाधानी नाही होत। कुटुंबातले 4 लोकांचा आपण सांभाळ करतो, त्याचे सगळं काही करतो तरी ते बदलत नाही किंवा आपल्याच्याने बदलल्या जात। करोडो लोकांच्या समस्या, गुलामगिरी हजारो वर्षापासून चालत आलेली 5-50 वर्षामध्ये नष्ट करणं हे सहजासहजी सर्वसामान्य लोकांचं काम नाही। आणि ते जो करते संकल्प करून त्यालाच म्हणतात सम्यक संकल्प। सम्यक संकल्प त्यालाच म्हणतात की संकल्पही करते एवढा मोठा आणि तो पूर्णही करते, नुसता संकल्प करत नाही, तो संकल्प आपल्या जीवनात तो पूर्ण करते, म्हणून त्याला सम्यक संकल्प म्हणतात। परंतु आपण फक्त संकल्प जरी केला,
संकल्प त्यालाच म्हणता येईल की जो आपण चांगली गोष्ट आपण ठरवतो करायची आणि ती पूर्ण करतो, त्याला संकल्प म्हणतात. आपण फक्त संकल्पच करू. काल मी सांगितले कोणकोणत्या प्रकारचे संकल्प आपण करू शकतो. लहान लहान संकल्प करू शकतो आपण. पंचशिलेचं पालन आहे, विहारात येण्याचं आहे, ध्यान साधना करण्याचं आहे, कोणत्या ना कोणत्या व्यसनापासून आपण मुक्त होण्याचं आहे, देवादिकांच्या अधीन असू, बुवाच्या अम्माच्या अधीन असू, ते सोडण्याचा संकल्प आहे. कोणते ना कोणते संकल्प आपण करून ते पूर्ण करू शकतो. आपलं जीवन बदलण्याच्यासाठी, सुधारण्याच्यासाठी, जीवनाची पुनर्रचना करण्यासाठी. हे आहेत संकल्प. आपण सम्यक संकल्प नाही करत आणि केलाही तरी त्याला आपण पूर्ण नाही करू शकत. म्हणून आपण साध्या स्वरूपाचे संकल्प केले पाहिजे. आपल्याला जे शक्य आहे, आपल्या आवाक्यामध्ये जे आहे तेवढाच आपण संकल्प केला पाहिजे आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण जीवाचं रान केलं पाहिजे. हे काल आपण पाहिलं. आज आपण दोन अंगांचा विचार करणार, सम्यक वाचा आणि सम्यक कर्मांत. दोन अंग कालपर्यंत आपण 4 दिवसामध्ये पाहिले. आज आपण एकाच दिवसात शक्य झाले तर दोन्ही अंगाचा विचार करणार, सम्यक वाचा आणि सम्यक कर्मांत. सम्यक वाचा काय आहे? माणसातील संपर्क, माणसातील संपर्काचं साधन म्हणजे वाचा. सम्यक वाचा. सम्यक म्हणजे परिपूर्ण, समग्र असा त्याला शब्द आहे. आपण सुरुवातीला जेव्हा बाबासाहेबांनी या ग्रंथात नमूद केलं, सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीच्या नंतर बाबासाहेब त्याचं वर्णन करतात. माणसाशी असणारे संबंध, एका माणसाचे दुसऱ्या माणसाशी असणारे नाते, याचा केंद्रबिंदू म्हणजे भगवान बुद्धाचं तत्वज्ञान. माणसाशी या जगातील नाते हे दर्शवणारं तत्वज्ञान म्हणजे भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आणि हेच केंद्रबिंदू आहे. एक माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाच्या सहवासात येतो त्यावेळेला धम्माची गरज असते. ज्या वेळेला माणूस एकटा असते तोपर्यंत धम्माची गरज नसते. पण एक माणूस ज्या वेळेस दुसऱ्या माणसाच्या सहवासात येतो, संपर्कात येतो, त्यावेळेस धम्माची गरज असते. कारण दोन माणसं एकत्रित आले आणि ते जर चांगल्या विचारानं राहिले नाही तर काय होईल? कलह होईल, संघर्ष होईल, भांडणं होतील, मारामारी होईल, अशांतता निर्माण होईल. एकटा असला तर तो कोणाला बोलणार आहे? कोणाशी भांडणार आहे? कोणाशी कुरापती करणार आहे? पण दोन व्यक्ती, दोन लोक जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेला धम्माची आवश्यकता असते. आपण कुटुंब आहोत म्हणजे 2-4 व्यक्ती एकत्रित येतो. नाते संबंध आहे, समाज आहे, गाव आहे, शहर आहे. सोबत जर आपण राहतो आणि ते जर सुखा समाधानाने राहायचं आहे, चांगल्या प्रकारे राहायचं आहे तर त्या ठिकाणी धम्माचं पालन केलं पाहिजे. नाहीतर सुखा समाधानाने राहू शकत नाही. म्हणून ज्या वेळेस दोन लोक एकत्रित येतात तर सुरुवात त्यांची कशापासून होते? दोन लोक ज्या वेळेस सुरुवातीलाच एकत्रित आले तर काय पासून सुरुवात होते? बोलण्यापासून सुरुवात. जय भीम, नमस्कार, कसे आहात, चांगले आहात की बरे आहात, असं विचारलं जातं. म्हणजे वाचा ही सुरुवात होते दोन माणसांच्या एकत्रित येण्याची. आणि तसंही वाचा जर म्हटलं तर हृदय आणि बुद्धी याच्या मधात आहे. बुद्धीच्या बाबतीत जर कोणी विचारलं बुद्धी कुठं असते तर काय सांगू आपण? वरच्या मजल्यात आहे का नाही? मेंदूमध्ये. बुद्धी हे मेंदूचा, डोक्याचा भाग आहे असं आपण सांगतो, मानतो. आणि भावना म्हणजे हृदय.
हृदय, हे हृदय छातीमध्ये, या दोघांच्या मधात जे आहे ते आहे वाचा, वाणी. वाणी म्हणजे जीभही म्हणा किंवा हा जो गळा आहे त्याला जिथून आवाज निघते, कंठ ज्याला म्हणतात ते वाणी. म्हणजे हृदयाला आणि बुद्धीला जोडणारं जे दुवा आहे ते आहे वाणी. आणि दोन लोकांना जोडणार ही वाणीच आहे. सुरुवात वाचेपासूनच होते. आणि म्हणून ही जी वाचा आहे ना ती खूप महत्वाची आहे. जर लोक दोन एकत्रित आले आणि सुरुवातीलाच जर चांगले बोलले नाही तर पुढचे संबंध निर्माण होणार नाही. पुढे जे निर्माण होईल ते भांडण निर्माण होईल, कलह निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल. आणि नुसतं तिथल्या तिथं संघर्ष कलह निर्माण होत नाही तर आयुष्यभरात काही काही लोक आठवण ठेवतात, हा मले असा बोलला होता, ते मले तशी बोलली होती. ही आठवण राहते. आणि म्हणून भगवंत म्हणतात की वाणी ही चांगली असली पाहिजे. आणि वाणीच्या बाबतीत 4 प्रकारचे शील भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. पहिलं शील जे आपण पंचशिलेमध्ये पाहिलं ते आहे मुसा वादा वेरमणी सिक्खापदं समाधिया. मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो, असा त्याचा अर्थ आहे. बाबासाहेबांनी सुद्धा 16वी प्रतिज्ञा दिलेली आहे 22 प्रतिज्ञांमध्ये. मी खोटं बोलणार नाही प्रतिज्ञा दिली आहे. खोटं का बोलू नये याची कारण भगवंतांनी सांगितलेले आहे. जर समाजामध्ये खोटं का बोललं जाते तर काहीतरी लपवण्याचं असते ना. जे सत्य आहे ते लपवलं जाते. काही ना काहीतरी लपवा छपवीचा प्रकार असते, कुणाला तरी फसवण्याचा प्रकार असते. फसवण्याचा प्रकार असते. आपण दुकानदार जे काही व्यापारी वगैरे लोक असतात काय करतात, खराब वस्तू असली तरी गिराईकाच्या माती बरोबर मारतात. कशी मारतात? खोटं बोलून. याच्यापेक्षा चांगली वस्तूच नाही म्हणते, एकदम गॅरंटीची वस्तू आहे. चांगली वस्तू नसताना खराब वस्तू चांगली आहे म्हणून लोकांच्या माती मारतात. हे जे प्रकार अनेक प्रकार घडतात. खोटं बोलल्यामुळे फसवणूक होते, विश्वास राहत नाही एकमेकाचा एकमेकावर. एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास राहत नाही. अविश्वासाचं वातावरण निर्माण होते. अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं त्या ठिकाणी संघ भावना निर्माण होत नाही. एकमेकाच्या बद्दल आपुलकी जिव्हाळा राहत नाही. एकमेकांच्या बद्दल जिव्हाळा राहत नाही, आपुलकी राहत नाही. आणि कधी काळी एखादा व्यक्ती संकटात आला, अडीअडचणीत आला तर त्याला मदत होत नाही, त्याला मदत केली जात नाही. तो अडचणीत आला आणि त्यानं जर आपल्याला म्हटलं की मला अमकी अमकी अडचण आहे, जरा काहीतरी मदत करा, भरोसा नसतील त्याच्यावर. असं वाटतं की हा खोटाच बोलते, खोटा बोलते, नेहमी खोटा बोलते. मग याच्यावर कसा भरोसा ठेवतात? तो अडचणीत आल्यावरही लोक त्याला मदत करत नाही. आणि खोटं बोलणाऱ्याच्यासाठी किती समस्या निर्माण होतात. एक खोटं लपवण्यासाठी अनेक वेळा खोटं बोलायला. एक खोटं जर लपवायचं असेल ना तर अनेक वेळा खोटं बोलावं लागते आणि ते लक्षात ठेवावं लागतं. मी याच्यासोबत काय बोललो होतो खोटं, समस्या असते. खरं बोललं तर त्याला लक्षात ठेवण्याची गरज नसते. जे काही आहे जसं आहे तसंच जर तो खरं बोलला तर त्याला कोणतं आपण काय बोललो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते. कारण काय, तो सत्य बोलते, खरं बोलते. म्हणून सत्य बोलणं हे खूप महत्वाचं आहे समाजामध्ये, लोकांमध्ये. समाजामध्ये एकोपा, सुखा समाधानाचं, आनंदाचं वातावरण कुटुंबामध्ये सुद्धा निर्माण करायचं आहे
तर सत्य बोलणं आवश्यक आहे, खोटं बोलणं टाळलं पाहिजे. दुसरं शील भगवंत सांगतात बोलण्याच्या बाबतीत, वाचेच्या बाबतीत, पिसून वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. पिसून वाचा, निंदाजनक शब्दांपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. गृहस्थी लोकांच्यासाठी भगवंतांनी जे दशशील सांगितलेले आहेत, 10 प्रकारचे शील सांगितलेले आहेत, त्याच्यात हे 4 शील आहे. वाचेच्या संबंधाने, शरीराच्या म्हणजे कायेच्या स्वरूपात संबंधाने 3 प्रकारचे शील सांगितले, मनाच्या संबंधाने 3 प्रकारचे शील सांगितले आणि वाचेच्या संबंधाने 4 प्रकारचे शील सांगितले. म्हणजे वाचा किती महत्वाची आहे. 4 प्रकारचे शील भगवंतांनी सांगितलेले आहेत वाचेच्या बाबतीत. पिसून वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. पिसून म्हणजे निंदा करणे, निंदा नालस्ती करणे. ज्यावेळेस 2 म्हणतात ना लोक, जिथं बसल्या दोघी तिघी तिथं निघते उनी बदी. उनी बदीचा अर्थ आहे तिसऱ्या व्यक्तीचा, 2 जणी बसल्या असतील तर दोघीचा विचार नाही करतील आपापसात. माणसाची तसं, दोघी तिघीच नाही म्हणत मी, दोघं तिघही म्हणा लागते. माणसही तसे. जर दोघं तिघं बसलेले आहोत तर दोघा तिघाचा विचार करावा समस्याचा काही, पण जो तिथं हजर नाही त्याचा विचार केला जातो. आणि त्याचा विचार करत असताना कोणता केला जाते, तो चांगला किती आहे, त्याच्यामध्ये सद्गुण किती आहेत, त्याच्यामुळे किती लोकांना लाभ होते, फायदा होते, हा विचार नाही करत. असा विचार करत नाही. विचार कोणता करतात, जो खराब आहे तो खराब नसला तरी खराब आहे, चांगला असतानाही त्याला खराब म्हटलं जाते, त्याच्यामध्ये सद्गुण असतानाही दुर्गुण त्याचे सांगितले जातात. दुर्गुण तर सगळ्यामध्येच आहे. कोण बिगर दुर्गुणाचा आहे जगात? आपण काही महापुरुष नाही आहोत की सगळे आपल्या सद्गुणच आहेत. दुर्गुण सगळ्यामध्येच असतात. पण ज्या व्यक्तीच्या सद्गुण असताना सद्गुणाचं विचार चर्चा न करता त्याच्या दुर्गुणावर चर्चा केली जाते. एखादा चांगला काम करणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल तो वाईट काम करते म्हणून सांगितलं जाते, त्याला म्हणतात निंदा नालस्ती. त्याला म्हणतात निंदा नालस्ती. आणि ही निंदा नालस्ती, एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीच्या बद्दल काही वाईट बोलला असेल तर मग ज्याच्याबद्दल वाईट बोलला त्याच्या जवळ जाऊन सांगितलं तर परिणाम काय होईल? भांडणं नाही लागणार काय? भांडणं लागतील. आणि त्याचे भांडणं लागले का मग याला मजा वाटते, याला आनंद वाटते. लोकांचं भांडणं लागणं म्हणजे लोकांचं वाईट होणं, त्याच्यामध्ये वाईटपणा निर्माण होणं, त्याच्यामध्ये जे काही चांगला संबंध असेल तो चांगला संबंध खराब करणं. जरी एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या बद्दल वाईट बोलला तरीही ती गोष्ट न सांगता जर चूप राहिला तर काय बिघडते? त्यानं जर म्हटलं की हा अमका अमका व्यक्ती त्याबद्दल खराब नाही बोलते कधी कधी पण चांगला जास्त बोलते, असं जर सांगितलं तर काय होईल? त्याचे संबंध, त्याच्यामध्ये जर काही संबंधामध्ये कटुपणा निर्माण झाला असेल तर तो दुरुस्त होईल, सुधरण, त्याचे संबंध चांगले होतील. संबंध चांगले राहणं, एकमेकांच्या बद्दल जिव्हाळा, आदर, मान सन्मान निर्माण होणं म्हणजे संघ भावना निर्माण होणं असं आहे. आणि एकमेकांमध्ये असलेले चांगले संबंध खराब करणं म्हणजे त्यांच्यामध्ये फूट पाडणं, संघ भावना नष्ट करणे. म्हणून निंदाजनक शब्दांपासून अलिप्त राहण्याची शिकवण आणि होईल तिथं संबंध चांगले कसे निर्माण होतील अशा प्रकारे बोललं पाहिजे, नाही तर मग चूप तरी राहिलं पाहिजे. तिसरं जे शील भगवंतांनी सांगितलेलं आहे
परुस्स वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. परुस्स वाचा, कठोर शब्दांचा वापर करण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. कठोर शब्द, कठोर भाषा म्हणजे एकदम असे काही शब्द वापरायचे की त्याला एकदम वर्मी घाव बसला पाहिजे, हृदयाला रुतले पाहिजे, अशा प्रकारचे शब्द. त्याला झोप नाही येणार ऐकणाऱ्याले, जेवण नाही जाणार त्याला ऐकणाऱ्याले, त्याची मनस्थिती खराब होईल. अशा प्रकारचे शब्द उच्चारणं, बोलणं म्हणजे कठोर शब्द, कठोर भाषा. फार घातक शब्द असतात कठोर शब्द. म्हणून संत कबीर म्हणतात, शब्द जरी असते, आपण बोलताना कठोर शब्द बोलतो म्हणजे काय करतो, नुसते शब्द बोलतो वाणीतून वाचित. लोक म्हणतात ना, मारल्याचा घाव बुजते, बोलल्याचा घाव बुजत नाही. आता त्याचा कुठं घाव बसतो? कोणी कठोर बोललं तर कोणाच्या शरीराला घाव पडते काय, जखम होते काय? नाही होत. पण तरी लोक म्हणतात की नाही, म्हणतात ना की मारल्याचा घाव बुजते पण बोलल्याचा घाव बुजत नाही. आणि संत कबीर म्हणतात शब्दांच्या बाबतीत, शब्द शब्द क्या कहते हो, शब्द को कोई हाथ ना पाव. शब्दाले काही हातपाय आहेत का? नाही. संत कबीर म्हणतात शब्द शब्द क्या कहते हो, शब्द को हाथ ना पाव, लेकिन एक करे दवा दुजा करे घाव. ते शब्द जर चांगल्या पद्धतीनं वापरले, चांगल्या पद्धतीनं बोललं तर त्याच शब्दामुळे ऐकणाऱ्याला आनंद वाटते, सुख वाटते, शांतता वाटते. आणि त्याच वाणीतून जर ते कठोर शब्द उच्चारले तर ऐकणाऱ्याला जखम होते, घाव होते. एक करे दवा दुजा करे घाव. शब्द त्याचे असतात. पण कधी कधी एखादा व्यक्ती कठोर शब्दात बोलत असला म्हणजे तो खराबच बोलते असंही नसते. बोलणाऱ्याच्या भावना काय आहेत बोलताना हे महत्वाचं असतं. एखादा व्यक्ती बोलते कठोर शब्दांमध्ये, पण त्या बोलणाऱ्याच्या, त्याच्या बोलण्याच्या माग त्याच्या भावना, त्याचे विचार कोणते आहेत हे महत्वाचं असतं. कठोर बोलताना जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कठोर बोलताना त्या व्यक्तीचा अपमान करावा, त्या व्यक्तीची मानहानी करावी, त्या व्यक्तीला दुःख द्यावं, त्या व्यक्तीला त्रास द्यावा, या उद्देशानं जर बोलत असेल कठोर शब्दात तर ते कठोर शब्द झाले. पण एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलताना जर का त्याची सुधारणा व्हावी, त्याच्यामधले दोष कमी व्हावे, त्याचं भलं व्हावं, त्याचं चांगलं व्हावं, या उद्देशानं कठोर शब्द जर वापरत असेल तर ते कठोर, दिसायला जरी कठोर शब्द असले पण ते कठोर शब्द म्हणता येत नाही. एखादी आई लेकरू जर चुकत असलं तर कठोर शब्दात बोलते ना. माय बाप लेकरायले बोलतात, जर वाईट वागत असले, चुकीचं वागत असले, त्या वागण्यामुळे त्याचं नुकसान होईल, हानी होईल याची गॅरंटी असते मायबापायले. आणि त्यावेळेस जर ते ऐकत नाही चांगलं बोलून तर मग कठोर जर बोलत असले तर त्याला कठोर म्हणता येत नाही. एखादा बिमार, एखादी बिमारी गोड गोड औषधानं दुरुस्त होत नाही, त्यावेळेस मग कडू स्वरूपाचं औषध द्यावं लागते. तशासारखं गोड गोड बोलून जर काही व्यक्तीला समजत नसल तर त्यावेळेला कठोर शब्दांचं सुद्धा उच्चारण करावं लागतं. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, संतापाने एका भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, म्हणजे विचार येते ना त्यांना की मी माझी पत्नी गमावली, 4 लेकरं गमावले, तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी.
लोकांना भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की तुमच्या भल्यासाठी मी काम करीत असताना माझे 4 लेकरं गमावले, पत्नी गमावली, दुनियाभराचे आजार मला निर्माण झाले, तरी तुम्ही बदलत नाही, सुधरत नाही, तरी तुम्ही सुधरत नाही, बदलत नाही. असं जर तुम्हाला सुधराचंच नाही, बदलाचंच नाही, तर तुम्ही जन्मालेच काय आले? तुमच्या मायच्या पोटातच तुम्ही का मेले नाही? किती कठोर शब्द झाले. तुमच्या मायच्या उदरातच तुम्ही मेले का नाही? बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांनी हे असे शब्द वापरले तर ते काय कठोर शब्द म्हणता येतील काय? म्हणता येतील? लोकांचं भलं व्हावं यासाठी ते कठोर शब्द, कारण लोकांच्या कल्याणाची भावना त्यामध्ये आहे बाबासाहेबांच्या बोलण्यात. म्हणून कधी कधी कठोर शब्द वापरले म्हणजे ते खराबच आहेत असं म्हणता येत नाही. त्याच्या माग त्या व्यक्तीचा, बोलणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय आहे, भावना काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. काही वेळेस कठोर शब्द आपणही वापरतो. एखाद्या बाईच्या सोबत पटत नसत आणि तिला तर काही असं जर डायरेक्ट बोलता येत नाही, तर मग दुसरी बाई म्हणते तिला, हे भुरी मांजर का नाही लयच इथरते म्हणते. आलं काय लक्षात मी काय म्हटलं तर? हा का नाही काळा सूर्य लयच चमकल्यासारखा दिसते. मग आता सूर्य काळा राहते काय? काळा माणूस असला मायासारखा, मनाचं असलं मायासारख्याले, तर मग काय म्हणा? आणि मांजर काय इथरते काय? गाय बकरी इथरते काय? पण बोलतातच ना. आता ह्या वस्तीत तर मी इथंच राहिलेलो आहोत, मला माहिती आहे कोण कसे बोलतात. याच्या त्याच्यावरून, कुत्र्यावरून, मांजरावरून, गायीवरून, बकरीवरून बोलतात की नाही एकमेकाले. हे जे बोलणं आहे हे कुणाचा तरी अपमान करणं आहे, करण्यासाठी बोललं जाते. कोणाला तरी टोचून बोलण्यासाठी बोललं जाते. हे जे बोलणं आहे ना, हे ते कठोर बोलण्यामध्ये, कठोर वाणी. आणि म्हणून बोलणारा कोणत्या भावनेतून बोलते, कोणत्या उद्देशानं बोलते, कोणत्या विचारातून बोलते हे महत्वाचं आहे. परंतु जर का आपण कुणाचा उपमर्द करण्यासाठी, अपमान करण्याच्यासाठी, त्याला टोचण्यासाठी बोलत असू, त्याला दुखवण्याच्यासाठी कठोर शब्द बोलत असू, तर ते आहे कठोर शब्दांमध्ये बोलणं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की आपल्याला शील दिलेला आहे, परुष वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. कठोर वाणीपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. त्यानंतर चौथं शील भगवंतांनी सांगितलेलं आहे ते आहे संपप्पलाप वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. संपप्पलाप वाचा म्हणजे व्यर्थ बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. व्यर्थ बोलणं, काही लोक बोलतात ना, तर त्याला तो काय बोलून राहिला हे त्यालाही माहित नसते. समोरच्याला तर समजतच नाही ऐकणाऱ्याले, पण त्यालाही माहित नसते की आपण काय बोलून राहिलो. त्याच्या बोलण्यात शेंडाही नसते आणि बुडूकही नसते. कोणत्याही प्रकारचा अर्थ त्याच्या बोलण्यामध्ये नसते, म्हणजे निरर्थक बोलत असते. त्याच्या बोलण्यामुळे त्याचाही काही लाभ होत नाही आणि ऐकणाऱ्याचाही काही लाभ होत नाही. असं जे बोलणं असते त्याला म्हणतात संपप्पलाप वाचा, निरर्थक बोलणं, विनाकारणचं बोलणं. बोलण्यामुळे आयुष्य कमी होते. बोलण्यामुळे आयुष्य कमी होते. आणि मी एवढा बोलतो दररोजचा, माये काय व्हा, आयुष्य कमी होते. आणि मी जर एवढा बोलतो माय आयुष्य कमी नाही होणार काय? पण
जे आवश्यक आहे ते बोललं पाहिजे, जे फायद्याचं आहे कल्याणाचं आहे ते बोललं पाहिजे. आयुष्य जर कमी होते, शक्ती जर वाया जाते बोलण्यामध्ये, मी इथून जातो ना तर जरा थकल्यासारखं वाटतंय एवढं एकसारखं बोलायचं म्हणजे. आणि विचार करून बोलावं लागते, फालतूपणाचं बोलता येत नाही इथून जर बोलावं लागते तर थकल्यासारखं वाटतं. पण हे जे बोलणं असते कल्याणाचं असलं पाहिजे, लोकांच्या हिताचं असलं पाहिजे, असंच बोललं पाहिजे. निरर्थक बोलणं हे कुणाच्याच लाभाचं नसते, फायद्याचं नसते. जे गोष्ट कुणाच्याच फायद्याची नाही, जे बोलणं कुणाच्याच फायद्याचं नाही, बोलणाऱ्याचंही नाही आणि ऐकणाऱ्याचंही नाही, तर असं बोलणं टाळलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की जेव्हा दोन चांगले लोक एकत्रित येतात ना, ते तर बोलणारच आहे एकत्रित आल्या. दोन चांगले लोक जेव्हा एकत्रित येतात तर त्यावेळेला तिथं दोनच प्रकारचं झालं पाहिजे संभाषण. पहिलं म्हणजे चांगल्या महत्वाच्या आवश्यक विषयावरच बोललं पाहिजे, आणि जर आवश्यक विषय बोलण्यासारखे तिथं नसतील तर मग मौनाचं पालन केलं पाहिजे, चूप राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. हे पर्याय भगवंतांनी सांगितले. अशा प्रकारे म्हणजे मुसावादा न करता सत्य बोललं पाहिजे, खोटं न बोलता सत्य बोललं पाहिजे, निंदाजनक न बोलता लोकांना जोडणारं बोलता आलं पाहिजे, कठोर शब्दांमध्ये न बोलता प्रेमळ मैत्रीयुक्त शब्दांमध्ये बोलता आलं पाहिजे, निरर्थक न बोलता अर्थपूर्ण किंवा आवश्यक महत्वाचंच बोललं पाहिजे. अशा प्रकारचं ज्याचं बोलणं सदा सर्व काळ राहील. शब्द काय? सदा सर्व काळ. जो असाच बोलल त्याला सम्यक वाचा म्हणता येईल. आपण काही सदा सर्व काळ असं नाही बोलत, मलाही माहिती आहे, माही नाही होत बोलणं. मी काही एवढा आपण काही जरी सांगतो पण सगळे सारखेच आहोत. तुम्ही समोर बसल्यात, मी फक्त इकडे बसला, फरक एवढाच आहे. सगळे सारखेच आहोत, एकाच वर्गात शिकणारे विद्यार्थी आहोत. फक्त कुणाले 2 मार्क जास्त भेटतात, कुणाले 2 मार्क कमी भेटतात, एवढाच फरक आहे. कोणी असं समजण्याचं कारण नाही की इथं बसला आहे म्हणजे हा खूप हुशार आहे, खूप विद्वान आहे, आणि आपण समोर बसलो म्हणजे काहीच समजत नाही, असं बिलकुल नाही. मला कधीच असं वाटत नाही. उलट समोर बसलेले मायापेक्षा कधी कधी चांगले एखाद्या विषयामध्ये जास्त विद्वान असू शकतात, याची मला जाणीव आहे, खात्री आहे. आणि म्हणून जरी आपण हे तत्व म्हणून आपण सांगतो, कारण भगवंतांनी सांगितलं, बाबासाहेबांनी ते आपल्याला सांगितलं, तर जसं आहे तसंच आपण सांगितलं पाहिजे. त्याचं पालन जरी आपल्याकडून होत नसल तर दोष कोणाचा आहे? आपल्याकडून पालन होत नाही, दोष आपला आहे, चुकी आपली आहे. ते काही बाबासाहेबाची नाही, भगवान बुद्धाची नाही, चुकी आपली आहे. परंतु आपली चुकी आहे म्हणून तत्वज्ञान चुकीचं सांगणं हे पाप आहे, हे चांगलं नाही. म्हणून बऱ्याच गोष्टी इथून बोलताना मी स्पष्टपणे बोलत असते. जेवढं मला समजते तेवढं प्रामाणिकपणे सरळ सरळ स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करते. जेवढं आपल्याला चांगलं बोलता येईल तेवढं आपण चांगलं बोललं पाहिजे. ही झाली सम्यक वाचा. यानंतरचं जे अंग आहे, चौथं अंग, सम्यक कर्मांत. सम्यक कर्मांत पाली भाषेत त्याला म्हणतात सम्मा कम्मंतो. सम्यक कर्मांत म्हणजे परिपूर्ण कर्म. परिपूर्ण कर्म आणि परिपूर्ण कर्म म्हणजे सगळ्यात चांगल्यात चांगले कर्म, तेही कायद्वारे. आता पहिलं जे आपण पाहिलं सम्यक वाचा, ते कशाचं झालं? वाणीचं कर्म झालं, वाचेचं कर्म झालं. ते वाचेचं कर्म झालं. आणि सम्यक कर्मांत जे आपण पाहणार ते शरीराचं किंवा कायद्वारे होणारे कर्म. कायद्वारे जे कर्म होतात म्हणजे पहिल्यांदा आपण बोलतो, बोलल्यानंतर चांगले संबंध जर वाटले एकमेकाचे तर शेक हँड करतो, हातात हात घालतो.
कोणी गळा भेट घेते, कोणी पाणी आणून देते शरीरात हातानं. म्हणजे एक जे शरीरानं सुद्धा कर्म करावे लागतात. तर ते कर्म कोणते? शरीरानं होणारे कर्म हे कुशल कर्म असले पाहिजे. कुशल कर्म कशाला म्हणतात? कुशल कर्म कशाला म्हणतात आणि अकुशल कर्म कशाला म्हणतात? अकुशल कर्म म्हणजे पाप कर्म किंवा वाईट कर्म, वाईट काम, वाईट वागणूक म्हणजे अकुशल कर्म. चांगले कर्म किंवा पुण्य कर्म, सत्कर्म, चांगली वागणूक म्हणजे कुशल कर्म. कुशल कर्म कोणते आणि अकुशल कर्म कोणते? मनात जर लोभ असेल, कोणता द्वेष असेल, अज्ञान असेल, कपटीपणा, धूर्तपणा, दिखाऊपणा, ढोंगीपणा असा मनात असेल आणि त्या मनात तसे विचार असताना जे कर्म केले जातात शरीराच्या द्वारे ते झाले अकुशल कर्म, पाप कर्म. मनामध्ये याच्या विरुद्ध असेल, पद, प्रतिष्ठा, लोभ, तृष्णा हा नसेल तर मैत्री, दान, त्याग, करुणा अशा प्रकारच्या भावना असतील आणि या भावनेतून जे कर्म केले जातात शरीराद्वारे त्याला म्हणतात कुशल कर्म, सत्कर्म. सत्कर्म शरीराद्वारे जे सत्कर्म करायला पाहिजेत, अकुशल कर्म टाळले पाहिजे. ते 3 प्रकारचे कर्म भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. पंचशिलेमध्ये आपण ते 3ही कर्म पाहिलेले आहे. थोडक्यात आपण आज त्याची उजळणी करणार. पहिलं जे शील पंचशिलेतलं सांगितलेलं आहे, पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. जीवहिंसा, कोणत्याही जीवाला आपल्यामुळे इजा होणार नाही, त्रास होणार नाही, कोणताही जीव आपल्यामुळे दुःखी होणार नाही याची काळजी घेणे, याची काळजी घेणे. आणि ते प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष असो. त्यावेळेस सांगितलं होतं, शिलाचं पंचशिलेचं सांगितलं त्यावेळेस की काही लोक डायरेक्ट हिंसा करतात, डायरेक्ट जीव घेतात प्रत्यक्ष स्वरूपात. दिवाळी आला घरी तर मग आणा कोंबडी, हीन आली तर मग काय, हीन आल्यावर काही नाही आहे ना, हीनीचा काही मान सन्मान नाही. दिवाळी आल्यावर सगळं येते. हिवाळी जीव कोणाचा जाते? कोंबडीचा. निमित्त जवळ हिवाळ्याचं खायचं यायले असते. हा प्रकार हिंसा केल्यामुळे अनेक प्रकारचे जीव धोक्यात येतात. या जगात जेवढे काही जीव आहेत माणसाला सोडून, जेवढे काही जीव आहेत माणसाला सोडून, ते सगळे जीव माणसाच्या मदतीसाठी आहेत, माणसाला मदत करतात. माणसाचं जीवन चांगल्या प्रकारे जगता यावं माणसाला म्हणून ते मदत करत असतात. एखादा जरी जीव, एखादा जरी प्राणी, एखाद्या प्राण्यांची संख्या जर या जगातून नष्ट झाले, सगळे प्राणी, एखाद्या जातीचा प्राणी जर या जगातून नष्ट झाला तर माणसाचं जीवन धोक्यात येते, माणसाचं जीवन धोक्यात येते. पण माणूस असा विचित्र आहे, सगळ्या प्राण्याचे त्याला चव घ्यायची हौस असते. कित्येक लोक पाहतो चर्चा करतात मटण खाण्याच्या बद्दल. कोंबड्याचं मटण चांगलं लागतं, त्यातल्या त्यात ते कोणते कोणते कोंबडे येतात ना वेगवेगळ्या प्रकारचे, ते तर ते नाव काही मला माहिती. अमक्या जातीच्या कोंबड्याचं चांगलं लागतं, टमक्या जातीच्या कोंबड्याचं चांगलं नाही लागत.
हरिणाचं चांगलं लागते, डुकराचं खराब लागते, घोरपडीचंही चांगलं लागते म्हणतो. घोरपडी खाणारे लोक पाहिले ना. म्हणजे सगळे प्राणी झाले असं वाटते की मायासाठी आहेत, मी खाल्लेच पाहिजे. माया ऑफिसले अशोक गंधर नावाचा तो मला बाबा म्हणायचा कोल्हापूरले असताना. मग सगळेच लोक मला बाबा म्हणत, माझा साहेब असेल, बाबा नाही आहेत काय. तो अशोक गंधर नेहमी मटण घ्यायला गेला का चॉप्स काय म्हणतात, मी मटण खायचा त्या बाबतीत. चॉप्स म्हणजे ती सीना तो जास्त खायचा. गेला तर पहिले तो चॉप तो खाटी काही बरोबर हा आला चॉप्स काढायचा. मला सांगे बाबा तुम्ही घेत जा बरं. काही दिवसानं मग लागला, बाबा माहिती छाती दुखते हो, घे ना चॉप्स खाय ना म्हणून. जो त्याला छातीचा त्रास सुरू झाला. मग मी म्हटलंय त्याने जास्तीत जास्त तू चॉप्स खाल्ला ना, म्हणजे छातीच खाल्ला ना म्हटलं, बकऱ्याची मेंढ्याची. मग आता तू ही छाती दुखते. जवळपास 3 वर्ष तो बेडवर राहिला. शेवटी अमरावतीतच आपल्या जेलच्या बाजूला ते पारधी कॉलनी आहे, मरण पावला. मी रिटायर्ड झालो, त्याच्या सत्काराचा माझा कार्यक्रम होता, त्याच दिवशी तो मरण पावला. आपण जेव्हा दुसऱ्या प्राण्याची हिंसा करतो, हत्या करतो, आपल्या जिभेचे चोचल्या पुरवण्याच्यासाठी, त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही. पण ज्या वेळेस आपल्याला त्रास होते त्यावेळेस आपल्याला जाणवते. भगवान बुद्ध जे धम्मपद ग्रंथ आहे, पुढे ते येणार आहे गाथा, धम्मपद ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये दंडभग्गामध्ये ती गाथा आलेली आहे. त्याचा मराठीत अर्थ असा आहे की भगवंत म्हणतात की जो व्यक्ती आपल्या स्वतःच्या मौज मजेसाठी, जिभेचे चोचले पुरवण्याच्यासाठी इतर जीवांना त्रास देतो, इतर जीवांची हानी करतो, तर त्याला भयंकर स्वरूपात हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. त्याच्या जवळचे जे जीव त्याचे अत्यंत प्रिय असतात, जीवापाड त्याच्यावर जो तो प्रेम करते, ते व्यक्ती त्याला सोडून जातात. लक्षात आलं का मी काय सांगून राहिलो? ते जीव त्याला सोडून जातात ज्या जीवावर तो जीवापाड प्रेम करतो. किती दुःख होत असेल त्या बाबतीत त्याला अनेक असह्य अशा यातना भोगाव्या लागतात, ज्या यातना तो सहन करू शकत नाही. भयंकर त्रास भोगावा लागतो, भयंकर यातना सहन कराव्या लागतात, आणि त्याचा शेवट हा भयंकर दुःखदायक होतो, खूप त्रासदायक होतो. जिवंतपणे तो सुखी राहू शकत नाही, आणि त्याचा मृत्यू सुद्धा महाभयंकर स्वरूपाचा होतो, आणि मृत्यू नंतर सुद्धा तो दुर्गतीला जातो, नरकात जातो. भगवंताचे शब्द आहे. जेव्हा आपण दुसऱ्या प्राण्यांच्या दुःखाचा सुखाचा विचार करत नाही, फक्त आपल्या मौज मजेचा विचार करतो, त्यावेळेस हे असं घडतं. म्हणून शक्यतो आपण जीव हिंसा टाळली पाहिजे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही स्वरूपात. जिथं गरज आहे तिथंच ती केली पाहिजे. आणि मी तेही सांगितलं की ज्या वेळेला कोणी आपल्याला मारायला येईल, आपली हानी करायला येईल, आपलं नुकसान करायला येईल, आपल्या मुली बाळींचा हिंसा करायला येईल, बलात्कार करायला येईल, त्यावेळेला त्यांचा जीव सुद्धा घेणं वाईट नाही, चुकीचं नाही. म्हणून भगवंतांनी, बाबासाहेब म्हणतात, नीड टू किल अँड विश टू किल. हिंसेची गरज आणि हिंसेची इच्छा, याच्यामध्ये फरक करता आला पाहिजे. गरज असेल तरच हिंसा केली पाहिजे, गरज नसेल तर विनाकारण हिंसा करू नये. हे असं तत्व आहे. दुसरं तत्व भगवान बुद्धांनी सांगितलं, चोरी करण्याचं. शरीराद्वारे चोरी जे होते ते चोरी करण्याचं. चोरी म्हणजे अधिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि. चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो, चोरी करणार नाही.
चोरी करण्यामुळे काय होते की अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, समाज सुरक्षित राहू शकत नाही. भीतीदायक अवस्थेत समाज असते, लोक भीतीदायक अवस्थेमध्ये असतात, भयग्रस्त असतात, कारण कधी चोर येईल सांगता येत नाही आणि चोराली भीती असते. चोर काही सुखी राहते का? संध्याकाळच्या वेळेस एखाद्या चोराच्या घरी दरवाजा कोण वाजवला तर तो काही सुखानं नाही उठत. आले असतील काय पोलीसवाले घरी, लागला काय माझ्या चोरीचा पत्ता, सुखी नाही. तो चोरी करताना जर सापडला तर तोही मार खातो, मरतो आणि कधी काळी तोही मारतो. ज्याच्या घरी चोरी करायला जाते त्यालाही मारू शकतो. हिंसाही होते, चोरीही होते. आणि चोरीमुळे ज्या समाजामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या वस्तीमध्ये चोऱ्या करणारे लोक राहत असतील तर तिथं वातावरण कसं राहील? चांगलं राहणार नाही. घरातही पहा ना, आपल्या घरात असं समजा की सगळे चोऱ्याच करणारे. बाई बोवाच्या खिशातले पैसे काढते, बोवा बाईचं ते पर्स असतात ना, पर्स मध्ये बाया पर्स मध्ये ठेवतात आजकाल. आता पर्सही काही एक नाही ठेवत बाया, 2-3 प्रकारच्या ठेवतात, त्याच्यातही बदलत राहतं. याच्यातले काळा त्याच्यात ठेवा, दिसले नाही पाहिजे कोणाले म्हणून घरातले पैसे. पोट्ट्याला जर माहित असलं, पोट्टे बरोबर एकमेकाच्या खिशातून काढतो, मायबापाच्या खिशातून काढतो. पण संशय मायबाप पुढे म्हणजे पती पत्नी संशय कोणावर घेतात? माणसाच्या खिशातले पैसे जर काढले तर माणूस बाईवर संशय घेते, आणि बाईच्या पर्स मधले काढले तर बाई कोणावर संशय घेते? बोवावर घेते. काढणारे तिसरे पोट्टे असतात. भांडणं लागले की नाही बाईचे न बोवाचे? पोट्ट्याला सवय लागली की नाही चोरीची? हे जे आहे, कुटुंबामध्ये सुद्धा असे चोऱ्या करणारे व्यक्ती असले तर कुटुंब सुखी राहते का? कोणाचा कोणावर भरोसा नाही राहत, कोणाचा कोणावर विश्वास राहत नाही. आणि त्याच्यामुळे ते कुटुंब, बाई जरी बाहेर गेली तरी तिचं लक्ष घरातच राहते, फोन करते घडी घडी. हे बरोबर आहे काय? हे बरोबर आहे काय? हे पाहिजा बरं, हे पाहिजा बरं. बोवा जरी बाहेर गेला तर बोवाई बाईले फोन करते घडी घडी. त्याला वाटते होईल काय, जाईन काय माझ्या खिशातले पैसे. चोरीचं जे वातावरण असते ते कुणाला सुख देत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की चोरी टाळली पाहिजे. तिसरं जे शील आहे ते व्यभिचाराचं. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधिया. व्यभिचार, लैंगिक दुराचारापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. आणि बाबासाहेबांनी 15वी प्रतिज्ञा दिलेली आहे 22 प्रतिज्ञांना. मी व्यभिचार करणार नाही. व्यभिचाराच्या बाबतीत कुठंच एक्सक्यूज नाही, माफी नाही. भगवान बुद्धांनी हे जे शील सांगितलेलं आहे तिसरं, याला माफी नाही. परिस्थिती कोणतीही येवो, परिस्थिती कितीही चांगली असो की खराब असो, व्यभिचार कदापि मान्य नाही. असं होतं तसं होतं म्हणून आम्ही केलं, हे कदापि मान्य नाही. व्यभिचार व्यभिचार म्हणजे ज्याच्याशी लग्न झालं त्याच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. लग्न व्हायचं आहे तर शांत राहिलं पाहिजे. इकडे तिकडे हातपाय पसरू नये. सोप्या भाषेत मानसिक स्तरावर सुद्धा इकडे तिकडे विचार करू नये. आणि याचं जर का मी ते पोलीस टाइम्सचं उदाहरण सांगितलं, पोलीस टाइम साप्ताहिक निघते, त्याच्यामध्ये नुसते हेच उदाहरण असतात व्यभिचाराचे आणि खुनाचे. व्यभिचारातून खून होतात, मर्डर होतात. आणि व्यभिचारामुळे कोणी सुखी राहत नाही. ज्या कुटुंबातली महिला असते ते कुटुंब सुखी राहत नाही, ज्या कुटुंबातला पुरुष असते ते कुटुंब सुखी राहत नाही, आणि त्यांचे नातेवाईकही सुखी राहत नाही, बदनामी होते. एखादी महिला जर व्यभिचार करते किती बदनामी होते. कोणाची पोरगी होईल हे?
बदनामी कोणाची होते? व्यभिचार ते करते, पण बदनामी तिच्या मायबापाची. कोणत्या गावची होय का, गावाची बदनामी. कोणाची सून होय, कोणाची पत्नी होय, त्याची बदनामी. कोणी चांगलं म्हणत शी तू. आणि त्यामुळे भगवंतांनी सांगितलं की अनित्यतेचा विचार केला पाहिजे. किती दिवस करणार आहेत ते विचार? काय होणार आहे याच्यापासून साध्य? अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात, मानसिक अवस्था खराब राहते. सगळ्यात मोठी जी बाब आहे ना, अशा व्यक्तीची मनोवस्था चांगली राहत नाही, विकृत मानसिकता बनते. आणि विकृत मानसिकतेतून तो जे काही विचार करते ते विकृतपणाचा करते. असं समजा की त्या डोक्यामध्ये घाण भरलेली असते. ज्ञान नसते तर काय असते? घाण भरलेली असते. विकृत विचार आहेत डोक्यामध्ये, म्हणजे घाण भरलेली असते. म्हणून भगवंत म्हणतात की जेही कोणी आपल्याला भेटतात, पुरुषाला महिला भेटेल, ती जर लहान असेल तर मुली समान समजलं पाहिजे. महिलेला पुरुष भेटला, तो जर लहान असेल तर त्याला मुला समान समजलं पाहिजे. भेटणारा पुरुष जर वयानं मोठा असेल तर त्याला वडिला समान समजलं पाहिजे. बरोबरीचा असेल तर भावा समान समजलं पाहिजे. याच्या उलट महिलेच्या बाबतीत, महिला जर लहान असेल तर मुली समान समजलं पाहिजे. बरोबरीची असेल तर बहिणी समान समजलं पाहिजे. मोठी असेल तर माते समान समजलं पाहिजे. बाबासाहेबांचं उदाहरण मी सांगितलं होतं, लुशीचं, इंग्लंडचं. हे बाबा भगवान बुद्ध हा अशा प्रकारचा भाव, इतर जे आपले कोणीच लागत नाही, दुसऱ्या महिला ज्या आपल्या कोणीच लागत नाही, दुसरे पुरुष जे आपले कोणीच लागत नाही, त्यांच्या बाबतीत असा भाव ठेवला पाहिजे. जे आपले रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांचा तर प्रश्नच नाही. बहीण लागतात, भाऊ लागतात, वडील, बंधू, मुलगा, जे नात्यानं असे लागतात, रक्ताचे नाते आहेत, त्यांच्या बाबतीत तर विचारच करण्याचा प्रश्न नाही. तिथं ते नाते आहेत आणि ते नाते निभावलेच पाहिजे, त्याची जपवणूक केलीच पाहिजे. पण जर कोणी या नात्यांची जपवणूक करत नसेल, या नात्यांचा आदर सत्कार मान सन्मान राखत नसेल, त्या नात्यांना पूर्णपणे प्रामाणिकपणे निभावत नसेल, तर त्यांना माणूस म्हणता येत नाही. कारण जनावरांना नाते संबंध समजत नसतात. नाते संबंध जनावरांना समजतात काय? नाही समजत. नाते संबंध समजतात ते माणसांना, आणि माणसाच्या रूपात असलेल्यांनाही जर नाते संबंध समजत नसतील, ते नाते संबंध पाळता येत नसतील, जपता येत नसतील, तर ते लोक म्हणजे फक्त दिसाले माणूस आहेत, कर्तृत्वानं ते माणूस नाही आहे. दिसाले फक्त माणसाच्या रूपात आहे, कर्तृत्वानं ते जनावर आहे. आणि जनावरांची कोणी किंमत करत नाही. निसर्ग सुद्धा वाईट लोकांची किंमत करत नाही. आणि म्हणून असे लोक कसे जगतात हे माहित नाही, याची कोणी दखल घेत नाही. आणि मरतात तर त्याची कोणी दखल घेत नाही. त्यांच्या मरणाचीही कोणी दखल घेत नाही, त्यांच्या जगण्याचीही कोणी दखल घेत नाही. कारण ते जनावरासारखे जगत असतात आणि मरतातही जनावरासारखे. म्हणून हे जे सम्यक कर्मांत शरीरानं जे आपण कर्म करतो, ते कर्म कसे असले पाहिजे? तर शरीराद्वारे होणारे कर्म म्हणजे हे 3 शील आहेत. पाणातिपाता वेरमणी, प्राणी हिंसेपासून अलिप्त राहणे. अदिन्नादाना वेरमणी म्हणजे चोरी करण्यापासून अलिप्त राहणे. आणि कामे सुमिच्छाचारा वेरमणी म्हणजे व्यभिचारापासून अलिप्त राहणे. याच्या उलट प्राणी हिंसा न करता मैत्रीचं पालन केलं पाहिजे. जगातल्या सगळ्या जीवांना आपण मैत्री केली पाहिजे, मुलांसारखं समजलं पाहिजे. चोरी न करता आपल्यामध्ये दानाची, त्यागाची भावना निर्माण झाली पाहिजे. दान देण्याची, जो व्यक्ती दान देण्याची भावना ठेवते त्याच्या मनात चोरीची भावना येत नाही.
जो व्यक्ती मैत्री करते सगळ्यांवर त्याच्या मनात हिंसेची भावना येत नाही. आणि जो व्यक्ती सगळ्यांना बहीण भाऊ मुलगा मुलगी वडील आई असा मानेल त्याच्या मनात व्यभिचाराचा भाव येणार. मग अशा प्रकारे सदा सर्व काळ जो व्यक्ती अशा पद्धतीनं जगेल त्याला म्हणतात सम्यक कर्मांत. बरेचदा आपण नाही जगत तसं, मान्य आहे आपल्याला. कुठं ना कुठं आपलं चुकते, कळत चुकते न कळत चुकते. पण जर आपण जागृत असतो, चुकून राहिलं वेळीच आवर घातला पाहिजे. अरे हा विचार आला आपल्या मनात, वेळीच त्याच्यावर आवर घातला पाहिजे. चुकून राहिलो आपण हे लक्षात आलं तर वेळीच त्याच्यावर आवर घातला पाहिजे. आपलं काम हेच आहे, तो विचार येणार आहे त्याच्यावर आपण आवर घातला पाहिजे. आपल्या मनात तो विचार येणारच नाही असं होत नाही, कारण आपण काही महापुरुष नाही, आपण काही बोधिसत्व नाही, आपण काही बुद्ध नाही. त्याच्यामुळे आपल्या मनात हे विचार येतात, पण त्याला आपण जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच आहे आपल्या कर्मांताचं सम्यक कर्मांताचं महत्व. आज आपण दोन सम्यक वाचा आणि सम्यक कर्मांत हे दोन अंग आज आपण पाहिले. याच्या नंतरचं जे अंग आहे, पाचवं अंग आहे, ते आहे सम्यक आजीविका. ते आपण उद्याला बघूया. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि सति यो च अपंपि सुत्वान धम्मं कायेन पश्य शरणं मय्य बुद्धो मे शरणं वरं ये तेन सच्चवच्चेन होतु मे जय मंगलं नत्ति मे